श्रीहरी प्रेरणया श्रीहरी प्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 34व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा आपला मुद्दा आहे श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना. श्री मध्वांनी श्रीकृष्णमूर्ती आपल्या शिष्यांकडून मध्व सरोवरात धुवून घेतली. त्यानंतर स्वतः श्री मध्वांनी त्यावर अभिषेक केला. तेव्हा आणखीन एक चमत्कार घडला. श्री मध्वांनी अभिषेक करण्यापूर्वी 4-6 शिष्यांनी अलगदपणे ती मूर्ती उचलली होती. पण आता 30 जणांच्या प्रयत्नांनीही ती प्रतिमा उचलणे शक्य होत नव्हते. श्री मध्वांच्या स्पर्शाने विग्रहामध्ये श्रीकृष्णाचे सन्निधान अभिव्यक्त होऊन भाररूपाने ते प्रकट झाले होते. प्रतिष्ठापनेचे महत्त्व, प्रतिष्ठापकाचे महत्त्व आदी अनेक बाबी या प्रसंगाच्या अनुषंगाने पुढे येतात. शिळाप्राप्तीचे स्थळ, शिळेची लक्षणे, शिळेतून उमटणारा नाद, शिळा आगमनाची पद्धत, शिळेपासून मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराची अर्हता, देवालय निर्माण होणारे स्थळ, प्रतिष्ठापनेचा मुहूर्त, त्यात सहभागी होणारे ऋत्विक, उपयोगात आणले गेलेले मंत्र, प्रतिष्ठापन विधी, प्रतिष्ठापना क्रम आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रतिष्ठापकाची सिद्धी. या सर्व बाबी एखाद्या प्रतिमेमध्ये भगवत सन्निधान निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे घटक ठरतात. यातील प्रत्येक घटकाला त्याचेच असे विशिष्ट महत्त्व आहे. तर प्रतिष्ठापकास आणि त्याच्या सिद्धीचे महत्त्व सर्वाधिक असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना म्हणजे या श्रीकृष्ण विग्रहाची महती केवळ अनुपम होय. या मूर्तीत स्वतः श्रीकृष्णाचे प्राकट्य असून देवकीकडून अवलोकित, विश्वकर्माकडून निर्मित, रुक्मिणी देवीकडून सुपूजित, अर्जुनाकडून रुक्मिणी वनात स्थापित, गोपीचंदनासम पवित्र मातीत दडलेला राहून नदी आणि नदपती मार्गे प्राप्त जगद्गुरू श्री मध्वाचार्यांकडून प्रतिष्ठापित असल्याने आणि यातील प्रत्येक कारणांमुळे ही श्रीकृष्णमूर्ती लोकोत्तर होय. ती संपूर्ण विश्वात एकमेवाद्वितीय होय. येथे आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. नदी आणि नद यातील फरक पाहणार आहोत. नदी म्हणजे पश्चिमेला वाहणारी नदी आणि नद म्हणजे पूर्वेकडे वाहणारी नदी. सुहास्यवदनी तो परमसुंदर असा विग्रह श्रीकृष्ण मूर्ती श्री मध्वांनी उडुपी येथील श्री मध्व सरोवरातीरी असणाऱ्या मठात प्रतिष्ठापित केला. प्रतिष्ठापना विधी तंत्रसारास अनुसरून असली पाहिजे हे शास्त्रविहित होय. तंत्रसार हा महाविष्णूकडून उपदिष्टित असणारी अपूर्व अशी तंत्रकृती, मंत्र, होम, पूजा, प्रतिष्ठापना आदी उपासना विवरण देणारी अमरकृती अशी त्याची महती. त्यास अनुसरून देवता प्रतिष्ठापना कार्यादी केल्यास त्या कृती सार्थक ठरून ऐहिक आणि पारत्रिक अभिष्ट म्हणजे लौकिक आणि पारलौकिक इच्छापूर्ती पूर्ण होतात. अन्यथा
अनर्थास कारणीभूत ठरतात. श्रीमध्व या सकल विषयाचे परिपूर्ण ज्ञान असणारे पूर्णप्रज्ञ होते. म्हणूनच सकल विधिविधानाला अनुसरूनच त्यांनी प्रतिष्ठापनाचे कार्य संपन्न केले. उडपी येथे श्रीकृष्ण विग्रह प्रतिष्ठापना दिन शालिवाहन शके 1160 म्हणजे ख्रिस्त शक 1238 विडंबी संवत्सर माघ शुक्ल तृतीया या दिवशी ही मूर्ती प्रतिष्ठापित झाली असे अष्टमठांकडून सांगण्यात आले आहे. परंतु त्यावेळी अन्य शास्त्रांप्रमाणे शास्त्र समाविष्ट असणाऱ्या या तंत्रसाराचा भागही लुप्त झाला होता. ग्रंथच लुप्त झाल्यावर त्यातील विवरण समजून घेण्याचा प्रसंगही दूर राहतो आणि उजेडाच्या स्थानी काळोख पसरल्यामुळे वेदविहित नसणारी तांत्रिक विधाने प्रचारात आली. उडुपी क्षेत्रातील याज्ञिक ही अशाच तांत्रिक विधानांच्या आश्रयास होते. त्या साऱ्यांना श्री पूर्णप्रज्ञांची प्रतिष्ठापना विधी नाविन्यपूर्ण वाटली. साहजिकच त्या साऱ्यांनी श्रीमध्वांकडून सारे विवरण समजावून घेतले व आपली अनुष्ठान पद्धतीही विष्णुकृत तंत्रसाराला अनुरूप अशी सुधारून घेतली. त्यांना आपण आतापर्यंत अवैदिक पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे समजल्यावर पश्चाताप वाटला. पण त्यानंतर मात्र शुद्ध वैदिक तांत्रिक पद्धतीचे अनुयायी ते झाले. परंतु जसे अन्य इतरही क्षेत्रात आढळते त्याप्रमाणे या क्षेत्रातही आपली स्वप्रतिष्ठा जोपासणारा, जुन्या संप्रदायाला चिकटून राहणारा एक वर्ग ठाम स्वमताला धरून उभा होता. विवृत्त पद्धती सोडून सुकृताच्या मार्गावरून चालणे सर्वांनाच सहज शक्य होत नाही आणि आणखीन काहींना तर ते कधीच शक्य होत नाही. अशा लोकांना सत्याचा आग्रहही नसतो, त्यांना तत्वही नको. त्यांचा अनुग्रह केवळ स्वप्रतिष्ठेला, तीच त्यांना मुख्य वाटते. त्यांच्या मूढत्वामुळे त्यालाच ते सिद्धी मानतात. या कारणाने काही सात्विक जनांची मने काही वेळा कलुषित होतात. याचाच अर्थ हा वर्ग केवळ स्वतःचेच अधःपतन करून घेऊन थांबत नाही, तर आपल्याबरोबर इतरांनाही आपल्या मागे ओढत नेण्याचा दुस्साहसही करतो. पुढील मुद्दा आहे यज्ञवैभव. तो आपण आपल्या पुढील भागात क्रमशः पाहूया. आज आपण येथेच थांबत आहोत. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.